नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी गेले द्यायचे राहुनी. पण श्रोते हो, आजचा भाग ऐकण्यापूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल, तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. म्हणजे मी चॅनलवर कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ऐकूयात विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी या कादंबरीचा आजचा भाग. देवकी, औषधं घेतलीस? घेतीये. पाणी आहे का तांब्यात? हो, आहे की. जेवणाच्या आधीची औषधं घे, जरा वेळानं जेवूयात. अहो, गोळी तोंडात टाकून आणि वरती पाणी पिऊन देवकी महेशला म्हणाली. बोल. अहो, दिवाळीत मुलं येतील ना? येतीलच की. म्हणजे तुझ्या प्रकृतीचं माहितीच आहे त्यांना. मागे म्हणाला होता तो की दिवाळीत नाही पण डिसेंबरमध्ये येईन. पण दिवाळीत बरं वाटतं हो. अगं, आपल्याला बरं वाटायचं काय? त्यांच्या सुट्टीचं त्यांनी बघायला नको का? तेही खरंच आहे म्हणा. पण दिवाळीत मनवानी तरी यायला हवं. ती येईल ना. लावू का फोन लावू? हो, लाव की. देवकीनं मोबाईलची बटणं दाबली. हॅलो. हॅलो मनवा. अगं, मी बोलते आई. बोल. कामात आहेस का गं? नाही गं, तू बोल. देवकीला वाटलं ही आपल्या तब्येतीबद्दल विचारेल. अगं, बोल ना. काही नाही गं, सहज लावला होता फोन. काय करतायत पिलं? अगं, पिलं काय मस्ती करतात, नाकी नऊ आणतात माझ्या. लहान आहेत गं. बरं मला सांग, दिवाळीत येशील? येशील म्हणजे काय? आमंत्रण देते दिवाळीचं? का मी येईन का नाही याचा अंदाज घेतीयेस? मनवाची बोलण्याची पद्धत, तिची भाषा देवकीला अजिबात रुचली नाही. काय गं? अगं, बोल की आई. दादा कधी येणार आहे? काही ठाऊक नाही गं, बहुतेक डिसेंबरमध्ये येईल तो. मग मी सुद्धा तेव्हाच येईन. परत परत येणं जमणार नाही गं मला. अगं, ये की, लेकरांची भेट होईल. ते काय, महिनाभर उशिरा होईल. कोरडेपणानं मनवा म्हणाली आणि मग तिनेच विचारलं, बाबा कसे आहेत? ठीक आहेत. तुझी औषधं चालू असतीलच? हो. चला, तब्येतीची काळजी घ्या. असं म्हणून मनवानं फोन ठेवून दिला. तसा देवकीने फोन ठेवला. काय म्हणते लेक? काही नाही हो. येते का दिवाळीत? बघू म्हणाली. बहुतेक मिथून येईल ना, तेव्हाच येईल ती. महेशलाही फार वाटलं की मनवानं एकदा येऊन जावं, देवकीला तेवढंच बरं वाटेल. पण ते काही बोललेच नाहीत. देवकीच्या चेहऱ्यावरनं ती काही खुश दिसली नाही. चला जेवूयात का? नाही हो, इच्छाच नाही. इच्छा नसायला काय झालं? चल ये, मी वाढतो. महेशच्या म्हणण्याखातर देवकीने कसेबसे 4 घास खाल्ले. अंथरुणावर अंग टाकलं. पण सारखी मुलं आठवत होती. मिथूनचं सारखं चालू असायचं, फोनवरून यायचंय भेटीला. पण हे असं म्हणत वर्ष होत आलं. आधी पायाचं दुखणं, नंतर हे अवघड दुखणं. पण काही ना काही कारणानं त्याचं येणं लांबत होतं. नवीन कंपनी जॉईन केली, सुट्ट्या नाहीत, कामं खूप आहेत. पण आईवडिलांच्या भेटीपेक्षा काम मोठं असतं का? माझ्या मुलीला आमच्याबद्दल ओढ नाही आहे का? आणि असेल तर मग ती त्यांच्या वागण्यातनं का नाही दिसत? मगाशी मनवाच्या बोलण्यात किती कोरडेपणा होता. ह्यांच्या मुशीत मी प्रेम, माया, ओलावा भरलाच नाही का?
यांच्या मनाच्या भिंती अगदी वृक्ष आहेत, त्या भिंतींना गिलावाच नाही का? देवकीच्या मनात विचार सुरू होते. मध्येच तिचे डोळे पाण्याने भरून यायचे. ती सारखी या कुशीवरची त्या कुशीवर होत होती. अशी कोरडी ठणठणीत नाती काय कामाची? मला माझीच मुलं ओळखता आली नाहीत का? मी मेले तर धावून येतील का मुलं? माझ्यासाठी त्यांचे डोळे पाणावतील का? माझ्या मागे स्वतःच्या वडिलांना विचारतील तरी का? आणि तिने बाजूच्या कॉटकडे बघितलं. महेश झोपी गेले होते. त्यांच्याबद्दल तिच्या मनात कणव दाटून आली. घशाशी हुंदका दाटला. ती बेचैन झाली, फडफडत राहिली जागच्या जागी. ती अख्खी रात्र देवकीने जागून काढली आणि मनाशी म्हणाली, देवकीबाई, घ्या आता हे नवीन दुखणं. तसं पण तुमच्या वाट्याला दुःखाची वाण नाहीच आहे. तिचं मन तितरबितर झालं. पुन्हा तिने आतल्या आत स्वतःला सावरून घेतलं. अरे हे काय मी मनात घेतेय? मुलांच्या अडचणी असतील म्हणून नाही येणं जमत त्यांचं, आणि ही परिस्थिती घरोघरीच आहे. मग मी माझ्या दुःखाचा कांगावा करतेय का? आणि कुणाजवळ? तर माझ्याच जवळ. नाही, काही झालं तरी मी माझा विवेक आणि माझी सहनशीलता कायम ठेवायला हवी. मनात हा सतत चालणारा सुखदुःखाच्या विचारांचा लपंडाव थांबवायला हवा. मला बरं व्हायचं आहे, मी बरी होणारच आहे. देवकी मग उठून बसली. आपल्या डोक्यावरनं हात फिरवला. केसांची दाटी तिला जाणवली. आयुष्यात कधी केसांचा बॉब ठेवला नाही, आता होतोय. मन हळूहळू सावरतंय. तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी नात्यांचा फोलपणा जाणवत होताच. नकारात्मक भावनांचं ओझं कितीही फेकून देतो असं म्हटलं तरी ते जमत नव्हतं. काय झोप झाली का रात्री? महेशने देवकीला विचारलं. हो, खूप छान. महेश समाधानानं हसले. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते खरं समाधान देवकीने निहाळलं आणि कधीकधी खोटं बोलण्यातही किती गंमत असते हे तिला कळलं. महेशच्या मनात आलं, मला बनवतेस तू? रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत होतेस. पण ते काही बोलले नाही. जरा वेळानं म्हणाले, तू आराम कर, मी बघतो स्वयंपाकाकडे. नाही, मी बघते. आज आळूच्या वड्या करायच्या आहेत. अरे वा, मला खूप आवडतात बरं का आळूच्या वड्या, म्हणून तर करायच्या आहेत. आणि हसली देवकी. पण पूर्वीसारखे पांढरे शुभ्र मोत्याचे दात नव्हते. बरेचसे दात पडले होते. 2-4 होते तेही हालत होते. आजारामुळे, उपचारांमुळे देवकीच्या सुंदर दातांनी निरोप घेतलेला होता. आज सकाळी देवकीला लवकर जाग आली. 5 वाजले होते. तिने खिडकीतनं बाहेर बघितलं. सगळं सावळं सावळं दिसत होतं. मग तिने महेशकडे बघितलं. महेश गाढ झोपेत होते. ती उठली, ब्रश केला. गडवा पेला ठेवलेला. गडव्यातलं पाणी ती घटाघटा प्यायली. उशीखाली ठेवलेला कागद पेन काढला. अलीकडे देवकीला काही बाई सुचू लागलं होतं. मग ती ते कागदाच्या चिटोऱ्यावर उतरवायला लागली. असेन मी नसेन मी, असेन मी नसेन मी, पण सूर्य उगवायचा थांबणार नाही. सूर्य उगवायचा थांबणार नाही, कळी उंबलायची थांबणार नाही. जाण्याची चिंता का? ज्या दिवशी आपल्या जीवनाच्या गाडीचं अरायव्हल होतं तेव्हाच डिपार्चर ठरलेलं. केव्हा, कुठे, कधी?
फक्त डेस्टिनेशन माहिती नसतं इतकंच. देवकी थांबली, ओले डोळे पुसून काढले, कागद उशीखाली सरकवला, बाहेर बघायला लागली. बाहेरचं दिसणारं आभाळ निरखत राहिली, कारण आता उजाडायला लागलं होतं. देवकी, मी अर्चना. हां बोल, काय करतेयस? काही नाही ग, पेंटिंग करत बसली आहे. हां, म्हणजे मी डिस्टर्ब केलं तुला? छे ग, मला काय उद्योग आहे? कसलं पेंटिंग करतेयस? असंच आपलं काहीतरी. आलीस की दाखवते. देवकी, अगं आज वृद्धाश्रमात जाऊयात म्हटलं, येतेस? यांना विचारते. हे आले तर बरं होईल. बरं, विकास भाऊजी येणार आहेत का? हो. हां, मग ठीक आहे, जाऊयात की. येतो मग आम्ही दुपारी. हां, ठीक आहे. 4पर्यंत याल ना? हो. देवकीने महेशला सांगितलं, तेही ठीक आहे म्हणाले. देवकीने हातातलं पेंटिंग पूर्ण केलं. ते पेंटिंग्स भिंतीवर लावायचं होतं. बसल्या बसल्या तिने ते तयार केलं. जंगलातनं जाणारी वाट, त्यावर चालणारी एक रमणी, एक दमणीही तिथून चालली होती. दमणीचा गाडीवान दादा, त्याच्या हातातले ते कासरे, दमणीचं बैल, सगळं अगदी हुबेहूब, रंगसंगती उत्तम. कितीतरी वेळ देवकी आपल्या पेंटिंगकडे भान हरपून पाहत होती आणि मनाशीच म्हणाली, ह्या पेंटिंगची निर्मिती मी केली आहे बरं. मन कसं एकदम सुपा एवढं झालं. तिचं मन प्रफुल्लित झालं होतं. तो निर्मितीचा क्षण तिला खूप आनंद देऊन गेला होता. आपण निर्माण केलेली कलाकृती, साहित्यकृती पूर्ण झाल्यानंतर त्यातून बाहेर पडायला वेळ लागतोच. जरा वेळाने देवकीने आवाज दिला, अहो. हां बोल. जवळ येऊन महेश म्हणाले, बघा बरं कसं झालं आहे. वा वा वा, बढिया बढिया. अगदी जिवंतपणा ओतलायस की गं चित्रात. फार सुंदर, फार सुंदर. आपण हे पेंटिंग कुठल्या भिंतीवर लावूयात? या समोरच्या लावूयात? हो, ठीक आहे. हॉलच्या समोरच्या भिंतीवर पेंटिंग लावलं गेलं आणि ती भिंत देखणी झाली. देवकीच्या मनात आलं, माझ्या जाण्यातूनी उरेन मी. आणि ती हसली स्वतःशी. वृद्धाश्रमाच्या गेटमधनं विकासनं गाडी आत घेतली, एका बाजूला वळवली, भिंतीशी लावली. सगळे उतरले. उतरल्याबरोबर वॉकरच्या साह्यानं उभ्या असलेल्या देवकीने सगळीकडे नजर फिरवली. वा, काय छान आहे. भोवतीनं हिरवं गवत, हिरवीगार गच्च वनराई बघून देवकी म्हणाली, या या या. तिथले अधीक्षक म्हणाले. महेश विकाससमोर आणि त्यांच्या मागून अर्चना, देवकी. थोडं चालण्याने देवकीला दम लागला. वरांड्यातल्या खुर्चीवर ती जरा बसली. अर्चनानं जवळचीच पाण्याची बाटली तिच्या समोर धरली. देवकी बाटलीतलं घोडभर पाणी प्यायली, बाटली बाजूला ठेवून दिली. रुमाल काढला, चेहऱ्यावरचा घाम पुसला. देवकीने ड्रेसला खिसे शिवून घेतले होते. त्या खिशात मग रुमाल, छोटा नॅपकिन, मोबाईल ती ठेवायची. घरातही तसंच असायचं तिचं. जिथे जाईल तिथे तिचं सामान, म्हणजे छोट्या छोट्या वस्तू तिच्या त्या खिशात असायच्या. ते सोयीचं व्हायचं ना तिला. चल बाई, उभी राहा, देवकी म्हणाली. दोघीजणी मग आत शिरल्या. चहाची वेळ झाली होती. 4 वाजतानाचे टोल पडले आणि मग एक एक जण हॉलमध्ये जमायला लागले. देवकी, आपण हॉलमध्येच थांबू. सगळे इथेच येतील. इथेच सगळ्यांच्या भेटी होतील. आपण बरोबर आणलेले बिस्किटांचे पुडे त्यांना इथेच देऊ. ठीक आहे. 5च मिनिटात हॉल गच्च भरून गेला. प्रत्येकजण आपल्या ठरलेल्या ठिकाणी बसत होते. सगळ्यांना चहा देण्यात आला. देवकीने टेबलाजवळ उभं राहून सगळ्यांना बिस्किटाचे पुडे दिले. बरेचसे वृद्ध थकलेले होते. काही अगदी छान होते. काहींच्या गप्पा रंगल्या.
काही आठवणीत बुडाल्यासारखे दिसत होते. काहींचे डोळे घरच्यांची वाट पाहत असल्यासारखे, काहींच्या डोळ्यात नात्यांची आस होती. एक स्त्री जरा उशिरा आली, घाईघाईत आल्यासारखी. 70च्या आसपास असणारी बारीक देहयष्टी, पांढरे झालेले केस. एक कप चहा घेऊन त्या निघाल्या अगदी घाईत असल्यासारख्या. अहो काकू, देवकीने आवाज दिला. त्या काकूंनी मागे वळून बघितलं तर त्यांच्या डोक्याला भलं मोठं टेंगूळ. काकू, अहो काय झालं डोक्याला? पडलात का काय? बिस्किटाचा पुडा काकूंच्या हातात देवकी काळजीनं म्हणाली. त्या काकूंच्या डोळ्यात पाणी होतं. त्या काही न बोलता निघाल्या. सगळेजण चहा पित होते, गप्पा सुरू होत्या. देवकीची उत्सुकता तिला चैन पडू देईना. तिने बाजूला चहा घेत असलेल्या आजींना विचारलंच, अहो आजी, या काकूंना काही लागलंय का? आणि त्यांच्या डोळ्यात पाणी का? अगं बाई, त्यांच्या रूममध्ये ते दोघंच असतात. अतिशय विचित्र माणूस आहे. होत काही नाही त्यांच्याच्यानं, सगळं ही बाई करते. वरून हिला मारपीट करतो तो. काय? खरंय ग, खरंय. त्याला सगळं जागेवर लागतं म्हणे. या काकू कधीपासून राहत आहे तिथे? झाली की 10 वर्ष. मुलं नाही आहेत? नाही ना. आणि देवकीच्या लक्षात आलं, आपण मुलं नाही आहेत असं का विचारलं? आपली मुलं आहेत, ती आपल्याला किती विचारतात. पायाचं ऑपरेशन झालं, एक पाय आखूड झाला, कॅन्सर झाला, कॅन्सरची ट्रीटमेंट, किमोची पूर्ण सायकल, शरीराचा झालेला अवतार, मनाचं ढासळणं, रोज मृत्यूची वाट बघणं, सदा सर्व काळ मृत्यूचीच चाहूल, आतून तुटणं आणि तुटतच जाणं. त्यावेळेला ह्यांच्याशिवाय मला आधाराला कोण होतं? यांनी मला सावरलं. शिवाय सावरायला होत्या त्या माझ्या मैत्रिणी आणि टी व्ही. टी व्ही. या टी व्हीच्या नावानं बरेच लोक शंख करतात. अर्थात तेही टी व्ही बघतच असतात, पण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी ते टी व्हीच्या नावाने खडे फोडत असतात. पण टी व्हीवरच्या त्या मालिका बघताना आपल्याला, म्हणजे मला तरी माझ्या दुखण्यांचा विसर पडतो. जे भोगतीये ते विसरले जातात. एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो आपण. नकारात्मक भावनांचं ओझं थोडा वेळ का होईना आपण उतरवून ठेवतो. पण माझ्या या खचलेल्या, तुटलेल्या, दुभंगलेल्या काळात मला माझ्या मुलांनी किती साथ दिली? तर 0. आणि देवकी भानावर आली. काकूंना मूलबाळ नव्हतं ना? बरंच झालं. ओठातल्या ओठात देवकी पुटपुटली. देवकी, अगं काय बरंच झालं म्हणालीस? नाही, काही नाही ग. अगं आत्ता म्हणालीस की तू. मी? छे ग. मग थांबून पुन्हा देवकीच म्हणाली, अगं काय होतं ना, मनात आपलं काही बाई येत राहतं ग. मग ते सोडून दे ना आता. करतेय ग मी प्रयत्न. तेवढ्यात त्या काकू आल्या. त्यांच्या कपाळावरचं हिरवं निळं टेंगूळ मग देवकीच्या मनात ठसठसत राहिलं. देवकी सगळीकडे बघत होती. बहुतेकांच्या तोंडाची बोळकी झालेली, केसांचा ताग, चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं, डोळ्यांच्या गारगोट्या. पण त्या थकलेल्या गारगोट्यांमध्येही घरच्यांच्या भेटीची आस आणि नात्याची ओढ स्पष्टपणे दिसत होती.
काकूंनी चहाचा कप हाती घेतला. तिथल्याच एका खुर्चीवर बसल्या. देवकीने त्यांच्याकडे बघितलं. त्यांचे डोळे ओले होते. त्यांनी चहाचा कप तोंडाला लावला. काकू, चहा गार झालाय का हो? देवकीने विचारलं. हो ग, खरं तर ना मला खूप गरम चहा आवडतो. त्याने घसा शेकल्यासारखा होतो ग. पण यांना चहा देऊन द्यावा लागतो, पाजावा सुद्धा लागतो. का हो काकू, ते घेत नाहीत का स्वतःच्या हाताने? हातांना काही त्रास आहे का त्यांच्या? नाही ग बाई, त्रास काही नाही. पण उगीचच आपलं सूड उगवल्यासारखं वागायचं. शेवटचं वाक्य त्या ओठातल्या ओठात पुटपुटल्या, पण देवकीला ते ऐकू गेलं. काकू, हो तुम्ही कुठे पडलात का? असं देवकीनं विचारल्याबरोबर ओले डोळे भरून आले काकूंचे. काय झालं काकू? काय सांगू ग बाई तुला माझी कर्मकथा. हा माणूस कडक स्वभावाचा, त्यातून संशयी, उभं आयुष्य वणव्यात उभं असल्यासारखं. मूलबाळ नाही, तोही दोष माझ्या माथी मारून हे मोकळे. प्रायव्हेट नोकरी, रिटायर्ड झाले. जुनं घर होतं, तिथे राहत होतो, पण शेवटी माझ्याकडून करणं होईना ग. यांचं सतत आजारपण. आजारपण म्हणण्यापेक्षा कायम सदा दुखतंय 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 सुरू असायचं. पुतण्या येऊन जाऊन असायचा. घरी चला म्हणाला, पण मीच त्याला नाही म्हटलं. त्याच्या बायकोचा स्वभाव आक्रस्ताळी ग. आम्हाला ती घरात ठेवून घेणं शक्यच नाही. त्यांनीच मग इथे आणून सोडलं. आमचे पैसे तोच भरतो. घर त्याच्या नावावर करून दिलं. आणि त्यांनी पुढे पैसे नाही दिले तर देईल ग तो, देईल. तेवढा विश्वास आहे हो माझा. आणि नाहीच दिले तर तो परमेश्वर आहे ना पाठीशी. तसंही आता नाही जगावंसं वाटत ग. ह्यांच्या पायी कंटाळली आहे मी. रात्र रात्र झोपत नाहीत, मलाही झोपू देत नाहीत. रात्रभर रूममध्ये घुमत घुमत फिरत राहतात. मला बसून राहा म्हणतात. काल बसल्या बसल्या डोळा लागला तर तांब्या फेकून मारला ग. पाय काम करत नाही, पण हात चालतो. अच्छा, त्याचंच हे टेंगुळ आहे का? काकूंनी फक्त मान हलवली. साडीच्या पदराने हळूच डोळे पुसले आणि त्या उठायला लागल्या. तशी अर्चना म्हणाली, काकू हो बसा ना. काय करू ग बाई बसून. रूमवर तरी काय करणार काकू? अगं बाई, ते वाट बघत असतील, कदाचित झोपलेही असतील. तुम्हीही करा मग आराम. हं, जा. नाही ग बाई, प्रयत्न करून सुद्धा दुपारचा डोळा लागत नाही. मग काय करता तुम्ही? अर्चनाच्या प्रश्नावर काकू हसल्या आणि म्हणाल्या, अगं शरीराला नाही पण मनाला कामं असतात ना. कुठली कामं काकू? बसते ग गणितं सोडवत. आयुष्यातल्या गोष्टींचा आठव. मग बेरजा वजाबाक्या. हातचा सापडत नाही, गणित काही सुटत नाही. जीव हैराण होतो बघ. सारखा सारखा पैलतीर डोळ्यांसमोर येतो. सगळ्या उणीवा माझ्याच नशिबी. तुटपुंजा असलेला यांचा पगार. माणूस तोही चिडका बिब्बा.
मुलं नाहीत. बेडीच्यात घर वाट्याला आलं ते तेवढंच. ह्या माणसानं काही कधी घर बांधलं नसतं. खूप छळतो ग आम्हाला, असं म्हणून काकूंनी डोळ्यांना पदरच लावला. अर्चनाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तशा काकू पटकन उठल्या. छे ग बाई, नाही नाही, अगं तोंडा वाटे, इकडच्याबद्दल काही बोलायचं नाही, हे ठरवलेलं असूनही मी कशी वाहवत गेले ग. चलते हां. अगं हे वाट बघत असतील. पण काकू, तुम्ही काही चुकीचं नाही बोलला. अगं काही गोष्टी खऱ्या असून सुद्धा बोलू नयेत ग. तुम्हाला तर मोकळं वाटतं ना काकू. देवकीच्या या बोलण्यावर काकूंचे डोळे पुन्हा तुडुंब भरले. भरल्या आवाजात म्हणाल्या, आता हा शेवटचा पडाव आहे ग. काय माहिती ग कोणाची पालखी आधी निघेल. नका ना, असं नका बोलू काकू, अर्चना म्हणाली आणि काकू पटकन उठून निघून गेल्या. देवकी स्तब्ध होऊन बघत राहिली. काही वृद्ध बसून होते, त्यांच्याकडे तिची नजर गेली. त्यांचे ते थिजलेले विझलेले डोळे बघून तिला वडिलांची आठवण आली. मध्ये ते येऊन गेले तेव्हा त्यांचेही डोळे असेच होते. मग ती बेचैन झाली. मनात नाना विचार यायला लागले. आपले वडील सुखी नाही आहेत का? घरात त्यांना नीट वागणूक मिळत नाही आहे का? देवकीचं मन सैरभैर झालं. अगं देवकी, काय झालं ग? एवढा चेहरा उतरलाय का? माहीत नाही का अर्चना? बाबा आठवले बघ. हे बघ देवकी, शांत हो, शांत हो. हे आपलं मन आहे ना देवकी, ते आपल्याला नाचवतं ग. थांबव त्याला तिथेच. माझंही मन आत्ता ह्या क्षणी असंच भरकटलं होतं देवकी. काकूंच्या बोलण्याने मी अस्वस्थ झाले होते. त्या काकूंच्या ठिकाणी ना मी स्वतःला बघत होते आणि त्या काकांच्या ठिकाणी यांना. कितीही खरं असलं ना देवकी, पण हे संसाराचं जोखड एकदा मानेवर बसलं की काही केल्यास सुटकाच नाही बघ. वृद्धांची दुःख बघून देवकी स्वतःचं दुःख विसरली, स्वतःचं जगणं विसरली. शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःख काही कमी नसतं हे तिला जाणवलं. चालायचं का? वृद्धाश्रम फिरून आलेले महेश विचारत होते. त्यांच्या मागे विकासही उभा होता. देवकीनं हो म्हणून मान हलवली. गाडीतही देवकी गप्प. तिला वडील आठवत होते, वृद्ध, थकलेले. घेऊन यावं का वडिलांना काही दिवसासाठी इथे? देवकीच्या मनात विचार आला आणि अस्वस्थ मनानं देवकी घरी आली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.